नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे आपल्या बाप्पांचं विसर्जन। तर विसर्जनापूर्वीचं खूप काम असतात, तर ती कामं तुम्हाला दाखवेल, कारण की आता डेकोरेशन वगैरे खूप बाकी आहे आणि अजूनही काही म्हणजे छोटी मोठी कामं बाकी आहेत, तेही तुम्हाला दाखवतो। तर चला बघूया। तर आज फक्त आमच्याच बाप्पांचं नाही, तर पूर्ण गावातल्या खूप साऱ्या मंडळांचं विसर्जन आहे, तर तेही कव्हर करण्याचा मी प्रयत्न करेन। तर मी तर झोपलो होतो। 9:30 वाजता साहेबांचा फोन आला की ते आले होते एक विजिट द्यायला, पालघर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, आणि तेव्हा उठलो। तर मग आंघोळ वगैरे केली आणि आता वाजल्यात 10:15। सकाळ सकाळ काम चालू झालेलं आहे आपलं डेकोरेशनचं, पाहू शकता तुम्ही समोर। हा माणूस थोडा लेट आला पण थेट आला। इकडे आम्ही जनरेटर टेस्ट करत आहेत बॅकअपसाठी। समीर आला आहे आणि अनुष आहे, आणि पाठीमागे बघू शकता तुम्ही डेकोरेशन जोरात चालू आहे। तर आता वाजल्यात 2 आणि मी घरी जेवायला आलोय। आता डेकोरेशनचं काम अर्ध झालेलं आहे, आता थोडंच काम बाकी आहे आणि तुम्हाला दिसलंच असेल किती काम झालं आहे। आता डेकोरेशन रेडी झाल्यावर तुम्हाला दाखवतो। आता आम्ही आलो होतो पाईप घ्यायला। पाईप कुठे बघा खाली एक पाईप नेला समीराने निघते आणि मागून साहिल डिझेल आणायला लागलाय। आमचं डेकोरेशन पूर्ण झालंय, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, आणि खूप सामान वगैरे घेऊन आलो। आता लाईट लावायचे बाकी आहेत आणि त्याच्या मागचा ब्लॅक पडदा। तर एक बाजूला वेल्डिंगचं काम चालू आहे आणि एक बाजूला लाइटिंगचं काम चालू आहे। तर आता ऑलमोस्ट डन झालेलं आहे डेकोरेशन। आता फक्त या गल्लीतून त्या गल्लीमध्ये न्यायचं आहे, त्याला वेळ जाईल। मंडळाची परिस्थिती खूपच बिकट असल्यामुळे आणि माणसांना भेटल्यामुळे अध्यक्ष साहेब स्वतः पाणी वाहायला लागल्यात। कामच्या आईतला सर्वात कामचोर व्यक्ती, अरे जो फक्त 8 दिवस काम केले 7 दिवसाच्या गणपतीत। हा, सर्वात जास्ती काम केलं त्याने आमच्या दुसऱ्या मंडळात। मंडळ सोडून त्यांनी सर्व नाही वाटत जराशी 7 मधून 5 रक्त देऊन आला तेव्हा कडक झालेला। काय आकडी आलेली, त्याला रक्त दिल्यानंतर रक्त दिलाच नाही, काय आधीच रक्त नाही, रक्त देऊन करू। हाच तो व्यक्ती ज्याला 4 केक पाहिल्यानंतर आकडी येते। तर आता पाण्याच्या बाटल्या बांधत आहेत आम्ही, कारण की जो पाणी पिण्यासाठी लागतो थकल्यावर नाचून त्यासाठी। तर सर्व पोरं आहेत, बघू शकता तुम्ही। आता समोर पाण्याच्या बाटल्या बांधून झालेल्या आहेत आणि आमचं डेकोरेशन येत आहे ते या गल्लीतून इथे घुसवायचं आहे, कारण की आमचं मंडळाचं इथे आहे। हाय गाईज, मी तुलसी ब्लॉगर, सर्वांचा लाडका। आम्ही आलेलो आता पूर्वी डीजेकडे आणि आमचा सर्व सेटअप एकदम रेडी आहे। तुम्ही पाहू शकता एकदम चांगला सेटअप लावलेला आमचा रोहित पाटील यांनी। आता हे आम्ही घेऊन चालत आमच्या मंडळात, रात्री गाजावाजा होणार आहे जोर जोरात। आणि आमचे 2 ऑपरेटर आहेत, म्हणजे हार्दिक पाटील आणि मी लाडका तुमचा तुलसी ब्लॉगर। नक्कीच आमचे अध्यक्ष साहेब, एक आमचे ऑपरेटर। आज आम्ही दोघं गाजवणार आहेत पूर्ण आई, तर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल पुढच्या ब्लॉगमध्ये। ऑपरेटर आहे आणि गाजवाजा तर होणारच आहे नक्कीच। आता आम्ही आमचा घेऊन चाललाय आमच्या मंडळात। श्री गुरुदत्तात्रेय वक्रतुंड गणपती बाप्पा। आता वरती घ्या थोडी,
सरका बाबा बरोबर आहे. हे अडचणीत जास्त जाऊ नको. आता अडकलं बिडकलं तर परत झाला सर. तर आता 7:45 वाजलेले आहेत आणि मी चाललोय आमच्या गणपतीचं आणि गावातले सर्व गणपतीचं विसर्जन करण्यासाठी. तर आता आम्ही समोसा यायला चाललोय, पण सर्व गणपती निघाल्यात तर खूप गर्दी आहे. तर त्यात मला म्हणजे व्लॉग करायला जमत नाही मिळत, कारण की खूप सारे काम पण आहेत. तर जेवढे पण शॉट घेतलेत तेवढे अनुषने घेतल्यात. तर होप करतो तुम्हाला शॉट्स आवडले असतील. अजूनही तोच घेणार आहे शॉट. तर व्हिडिओ पाहत राहा लास्टपर्यंत.
तर आता वाजल्यात 11:15 आणि विसर्जन खूप जोमात चालू आहे. अजून 45 मिनिट आणि 45 मिनिटानंतर ते बंद होणार आहे.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती तर आमच्या ट्रॉलीचा टायर फुटला होता म्हणून आता सर्व विसर्जनानंतर इथेच डेकोरेशन खोलत आहेत आणि आम्ही टेम्पो घेऊन आलो आहे. त्याच्यात सर्व डेकोरेशन भरू आणि मग आमच्या मंडपात नेऊ. इथेच आम्हाला आमचं डेकोरेशन काढावं लागते. अर्धा काढून झालं आहे. तर हा लास्टचा शॉट असेल माझ्या मते तरी, कारण की मांडवात पोरांनी आरती घेतली असेल. तर आता 2:40 झालेले आहेत आणि मी 10-15 मिनटापूर्वी घरी आलो. काय झालं की आमची ट्रॉली जेव्हा आमच्या विसर्जनाचा जो तलाव आहे तिथे पोचतच होती 200-300 मीटर आधी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचं जे चाक असते टायर फुटला आणि चाक पण म्हणजे निघूनच गेलं बघा. तिथून आमच्या सर्व मुलांनी ती मूर्ती उचलली आणि मग उचलूनच घेऊन गेले तलावापर्यंत 200-300 मीटर. तर खूप चांगलं पण वाटत होतं पण वाईट पण वाटलं. पण असं छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात. आणि मग ती ट्रॉलीचं चाक निघाल्यामुळे आम्हाला ते डेकोरेशन तिथेच खोलावं लागलं. तर रात्री जी मुलं होती त्यांनी खोललं आम्ही आणि मग आता घरी आलो. आणि दुःख पण होते की 7 दिवस आता या 7 दिवसांसाठी परत 1 वर्ष वाट बघावी लागेल. तर होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील. आणि एक गोष्ट अशी आहे की सर्व मजा पण करतात आणि खूप काम पण करतात. ते सर्व व्हिडिओमध्ये नाही दिसत कारण की व्हिडिओ असते 10 ते 15 मिनटाची आणि दिवस असतो 24 तासाचा. त्यातले म्हणजे 17-18 तास तरी जागतात मुलं. तर होप करतो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. तर आता हे आमचे भाऊजी आहेत. तर आज दुसरा दिवस आहे विसर्जन झाल्यानंतर. तर मंडप खोलण्याचं काम चालू आहे आणि आता डायरेक्ट पुढच्या वर्षी भेटूया भाऊजींसोबतच. ते तर भेटतीलच पण मंडप आता पुढच्या वर्षीच गणपतीला.